उद्याच्या आंदोलनाची पूर्वतयारी म्हणून काल दुपारपासून मी वेंगुर्ला, देवगड, अ, मालवण या परिसरामध्ये फिरून बागायतदारांच्या भेटीगाठी घेतोय. काजू उत्पादक असतील, आंबा उत्पादक असतील, या सगळ्यांना भेटून त्या मोर्चाची पूर्वतयारी करतोय. या भेटीगाठी घ्यायचं दुसरं एक कारण असं आहे की या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांनी सहभाग घेऊ नये म्हणून प्रशासन आणि पोलीस खातं वेगवेगळ्या पद्धतीनं दडपशाही आणि दबाव आणण्याचा प्रयत्न करते. जवळपास 700 लोकांना नोटिसा गेलेल्या आहेत. त्याचबरोबर आंब्याच्या कलमा व्यतिरिक्त काही शेतकऱ्यांचे वेगवेगळ्या जे व्यवसाय आहेत, मग कोणी खाणीचा व्यवसाय चिऱ्याचा करत असतील, कुणी अन्य काही करत असतील, महसूल खात्यामार्फत त्यांना नोटिसा देणे, त्यांना दंड करणे, असे उद्योग चालू आहेत. मला प्रशासनाला आणि प्रशासनाच्या मागे जे कोणी आहेत त्यांना एवढाच इशारा द्यायचा आहे, चळवळ करणारे लोक हे निर्भीडच असतात आणि ज्यांचे हात कुठे गुंतलेले नाहीत तेच चळवळ करत असतात. तेव्हा विनाकारण चळवळ करणाऱ्यांना त्रास द्यायचा प्रयत्न केला तर तुमच्या आजूबाजूला काय लायकीची माणसं आहेत तेही जरा तपासून बघा आणि त्यांच्या मागे हात धुवून लागल्याशिवाय सोडणार नाही, एवढाच मला इशारा द्यायचा आहे. 50 वर्षात पहिल्यांदाच कोकणातला शेतकरी उठला आहे. तो चळवळ करतोय म्हटल्यानंतर अनेक प्रस्थापितांचं पित्त खवळलेलं आहे आणि त्यामुळं ही चळवळ जिथल्या तर दडपून टाकायची हा प्रयत्न चालू आहे. पण रबरी चेंडू जेवढा तुम्ही दाबाल तेवढ्याच वेगात उसळून येतो. त्याच पद्धतीनं कोकणातल्या मातीतला हा शेतकरी तुम्ही किती दडपशाही केली तर उसळून आल्याशिवाय राहणार नाही. आणि जोपर्यंत केंद्र आणि राज्य सरकार मिळून आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्याला मदतीची घोषणा करणार नाही तोपर्यंत सरकारला आणि सरकारचं समर्थन करणारे हे जे काही चमचे आहेत त्यांना सळो की पळो केल्याशिवाय सोडणार नाही. फोटो तर काय मुख्यमंत्र्यांचे सुद्धा खरा त्यांच्याबरोबर आहेतच, त्यामुळे ते तसं म्हणणारच. पण माझा प्रश्न मुख्यमंत्र्यांना एवढाच आहे की गृह खातं तुमच्याकडे आहे, काय घडतंय ते घडांकडा तुम्हाला माहिती असताना एवढे दिवस कारवाई त्या खरातावर का झाली नाही, या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला दिलं पाहिजे. कारण शेकडो आमच्या भगिन्यांचं यौन शोषण झालेलं आहे आणि ते होत असताना गृह खातं काय करत होतं, गृह खात्यानं काय तत्परता दाखवली, या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्र्यांना टाळता येणार नाही. काय ते साखर कारखाने जसं काटा मारतात त्याचे पुरावे मुख्यमंत्र्यांच्याकडे आहेत, पण ते योग्य वेळी बाहेर काढायचे म्हणून ठेवलेत, तसं खरातांचे पुरावे सगळे असताना योग्य वेळी बाहेर काढायचं म्हणून ठेवलेत का जपून? मला माहित नाही का. खरं तर हे काम आहे विरोधी पक्षाचं. हे जे जनतेच्या विरोधात मध्ये जो अन्याय होतो, जनतेला जेव्हा त्रास होतो त्यावेळी संविधानिक जबाबदारी विरोधी पक्षांची असते या सगळ्यावर आवाज उठवण्याची. पण तुम्ही म्हणताय ती गोष्ट खरी आहे, विरोधकांच्याकडून म्हणावा तेवढा आवाज उठवला जात नाही.